बाबा काय म्हणता, बाकी बरं चाललंय काय? हा ना. मला एक सांगा बाबा, मागच्या वेळेस घर उडाली होती इथली, तर काय भेट भेटली का तुम्हाला? का नाही दिलेलं? चौकशी केली होती का तुम्ही अशी? मग काय म्हणते ते? का नाही आलं काय? बरं 3 वर्षाची बात आहे. हा 3 वर्षाची. हा ते आलेच नाही. हा त्यांच्या घरामध्ये आम्ही वाचलो होतो. बरं. ते आमची कौल होती ना, त्याच्या होती ते नव्हतं. थरारक अनुभव आता भयानकच होते ना. हा मला एक सांगा, आता नुकसान भरपाई नुकसान वगैरे झाले का शेताची काही? माझं बात गेल्या ती सोयाबीन गेली. हा पीक पाणी वगैरे काय भरलं होतं का? काही फॉर्म वगैरे भरले होते काही? फॉर्म नाही भरलं. बर. मला एक सांगा, वाघाची भीती कशी काय इकडे? वाघाची भीती आहे का? वाघ आहे, वाकून राहिले. हा ना. वाघाची भीती लोकांना काय काय हे कसं काय वाटतं? पाणी बिणी तुम्हाला एकदम अस्वच्छ पाणी. अस्वच्छ पाणी, त्याच्यावरती पावडर वगैरे टाकते की नाही तुम्ही? मला एक सांगा, इकडं लोकप्रतिनिधी येतात का? म्हणजे आमदार असतील तालुक्याचे, परत हां हां काय सांगाल रस्ता होण्यासाठी? काय सांगाल त्यांना? काय सांगाल तुम्ही? सांगितलं आम्हाला रस्ता पाहिजे म्हणून सांगून, मग आता काय? हां, ग्रामपंचायत काय लक्ष घालते का इकडे? पुढे घालते ग्रामपंचायत. मग सरपंच निवडा जाऊन आम्ही 2 वर्ष रस्ता करतो कच्चा. बरं. कच्चा नाही पक्का नाही. हा बरोबर. हा जे निवडून मला आम्हाला निवडून म्हणजे त्या वाडीपासून आम्ही एवढा कच्चा करून ती वाडी घेऊया म्हणजे मोड. बरं बरं. हां हां तिने कच्चा नाही घाला, पक्का नाही घाला. मला एक सांगा, आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागेल. आता लोक येतील इकडं. मला एक सांगा, देवराम लांडे इकडे कधी आले होते का? तो पहिला आला होता कधीतरी 2 वर्षापूर्वी आला. बरं. मग काय आश्वासन काय दिलं होतं? आणि त्या इकडे काय दिलं वाडीपर्यंत आला आणि तिकडे बोलून गेला. इथे खालती आपल्याकडे काय आला नाही. आता ह्या वेळेस कसं काय मग? कोणी जातो? फेल झाला. अच्छा कोणी जाते? अच्छा अच्छा अच्छा. हा पण कोणी येऊ जाऊ दे, काय नाही इकडे नाही नक्की लक्ष देत नाही. हा दुर्बळकांचा आमदार येऊ दे असं ते काय जे आम्हाला मत द्या फळांना. आता दिवाळीत आहे ना फायली. हा दिवाळीमध्ये. बरोबर बरोबर. हे तुमचं घर का? अच्छा. बैल किती, गुरं किती आहेत तुमच्याकडे? गुरं एवढीच आहे. हा ना. चरण बिरण भरपूर, पण वाघाची भीती लय मोठी आहे. काय सांगाल तुम्ही इथे? हा पिंजरे बिंजरे लावायला पाहिजेत का? नाही नाही पण लावायला पाहिजे ना, कारण इकडं नुकसान झालेलं आहे ना याच्या अगोदर. हा हा यांचे पण काहीतरी खाल्ले होते इथे. हा ना. तरी काही नाही आलं. तुम्हाला जुन्नरला जायचं असेल तर कसं जाता तुम्ही? पायी पायी. कुठून? इथून खाली? ह्या गावठातून तर फळायचं. इकडून जर फळायचं तांब्याच्या बाजूला. हा हा हा. तुम्ही अहो आम्ही मी कसं आलो अजून सांगा मग. म्हणलं चला आपल्या माणसांचा शोध घेतला पाहिजे. नाही नाही ते आहे, पण मला एक सांगा, आता इकडून यायला एवढी जर कठीण परिस्थिती आहे. म्हणलं तुम्ही चुकलं काय? मी तर म्हणतोय नाही वाटत जाऊच वाटत नाही खाली. मी आलो शोध करत करत आलो इकडून, पण म्हणलं एकदा जायला पाहिजे, कारण बरेच वर्ष झाले, 4 वर्ष होऊन गेले. ते बाबा पण होते ना तेव्हा आलो होतो. कसला खातात ते जाऊच वाटत नाही. नाही लयच बाय नाही. त्यामुळे आम्ही इकडून सहसा जातोय. इकडून थोडं मैदानी जवळ आहे का इकडून? पण जवळ नाही, डोंगर आहे. बरं वाटत गाबाळ गोबाळ नाही एवढं. अच्छा अच्छा. हा हा गाबाळ आहे, जंगल म्हणलं गाबाळ आहे, पण इकडे नाही गाबाळ, गुरं येत ना. हा हा. किती वर्ष झाले तुम्हाला इकडे या म्हणजे वर डोंगरामध्ये राहत आहे तुम्ही? किती वर्ष झाली असतील? 2-3 पिढ्या होऊन गेल्या. 2-3 पिढ्या. सवय झाली आता, मन मोकळा राहायची सवय झाली. 2-3 पिढ्या.